आपण आपले विचार या व्यासपीठावर व्यक्त करावेत। बोलतायत महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणीताई खडसेताई। आजच्या आपल्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे इथे उपस्थित आहोत। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आपल्या सगळ्यांसाठी संघर्षाचं दुसरं नाव, ज्यांनी आपल्या सगळ्यांना लढायचं कसं शिकवलं, ते आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे नेतेगण, सगळे फ्रंटल सेल, सगळे सेलचे अध्यक्ष आणि इथे उपस्थित असलेले सगळे आमदार, खासदार, आपल्या पक्षावरती प्रेम करणारे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले सगळे माता भगिनी आणि बंधूंनो, खरं 27 वर्षाचा हा मोठा काळ, हा संघर्षाचा काळ आणि आज ह्या चळवळीचा हा उत्साहाचा सण आपण आज सगळे इथे मिळून साजरा करतोय। 27 वर्ष आधी आदरणीय पवार साहेबांनी ह्या पक्षाची स्थापना केली। महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या वंचित बहुजनांना, सगळ्या 18 पगड जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी हा पक्ष 27 वर्ष झाले अविरत काम करतोय। मला अभिमान आहे की आपण अशा पक्षाचं काम करतोय ज्या पक्षामध्ये 18 पगड जाती, सर्व जाती धर्माच्या सगळ्या लोकांना सोबत घेऊन काम केलं जातं आणि प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये होते। मी आदरणीय पवार साहेबांचे मनापासून आभार व्यक्त करेल की साहेब, आपल्या माध्यमातनं आपण आमच्यासारख्या महिलांना तर न्याय दिलाच, पण तळागाळापर्यंत प्रत्येक समाजाच्या शोषितांना, वंचितांना न्याय देण्याचं काम आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण केलं। 27 वर्षाचा काळ, अनेक घटनांनी, अनेक गोष्टींनी आपण याचा उल्लेख करू शकतो। अनेक चढउतार आपल्या पक्षाने बघितले, सत्ता बघितली, विरोधी पक्षात राहून देखील आपण आपल्या पक्षाचा काम करत आलोय। आणि ज्या तऱ्हेने संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी करिले जो आपले, त्या तऱ्हेने आदरणीय पवार साहेबांनी प्रत्येकाला, प्रत्येक समाजाला, शोषिताच्या प्रत्येकासाठी न्याय देण्याचं काम या पक्षाच्या माध्यमातून केलं। आणि खरंच आजपर्यंतचा हा प्रवास, ही चळवळ, हा उत्सव आपण आज इथे साजरा करतोय। मला अभिमान वाटतो की अशा पक्षाची महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून मला काम करायला संधी मिळाली की ज्या पक्षाने माता भगिनींना फक्त मतदार म्हणून नाही, तर सत्तेमध्ये सहभागी करून घेऊन त्यांना सत्तेचा वाटा त्यांना मिळाला आणि ज्या पक्षाने सत्तेचा वाटाही मिळवून दिला आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं, त्या आदरणीय पवार साहेबांच्या पक्षामध्ये आम्ही काम करतो। आज अनेक वल्गना महिलांसाठी होत आहेत, अनेक घोषणा केल्या जातात, अनेक वेळा अनेक नेते म्हणतात आम्ही महिलांसाठी काम करतोय। आदरणीय पवार साहेबांनी फक्त घोषणा केल्या नाहीत, तर काम करून दाखवलं। आज आम्ही माता भगिनींची जी महिला आघाडी काम करते आहे, ह्या महिला आघाडीची स्थापना करणारा आपला पक्ष हा सगळ्यात पहिला पक्ष आहे की एक वेगळं महिला विंग आपण स्थापन करून आज आमच्यासारख्या महिलांना नेतृत्वाची संधी दिली। आज महिलांना पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषदा असतील, या सगळ्या ठिकाणी स्वतःचं आरक्षण आणि हक्काचं आरक्षण मिळवून देण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलं। अनेक पक्ष आलेत, अनेक पक्ष म्हणतात आम्ही आरक्षण मिळवून देऊ, पण देऊची भाषा आहे, दिलं नाही। त्यासाठी राजकारण चाललं, राजकारण करून अधिवेशन करतात, त्या महिला आरक्षणाच्या मागे लपून अनेक गोष्टी त्यांच्या साधण्याचा ते प्रयत्न करतात, पण महिला आरक्षण ते देऊ शकले नाहीत। ते महिला आरक्षण आदरणीय पवार साहेबांनी दिलं आणि आज सक्षमपणे महाराष्ट्रभर ज्या ज्या महिला आज राजकारणामध्ये काम करतायत त्या आदरणीय पवार साहेबांमुळे। आम्ही मानावे तेवढे आभार कमीच आहेत साहेब आपले, कारण एवढं सोपं नाही। आम्ही महिला जेव्हा राजकारणात काम करतो तेव्हा आमचा लढा आणि आम्हाला काम करणं एवढं सोपं नसतंच। घर, चूल, मूल सगळं सांभाळून आम्हाला राजकारण करायचं असतं आणि जेव्हा तुमच्यासारखे वडील आमच्या पाठीवरती हात ठेवतात आणि लढ म्हणतात ना, तर ती ताकद आम्हाला राजकारणात खरं उभं राहायला ताकद देते।
आणि आम्हाला अभिमान आहे म्हणून म्हटले की मला अशा पक्षाचा महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाल्याचा अभिमान आहे. आज आपण बघतोय महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल की 2014च्या निवडणुकीच्या आधी, म्हणजे मी तिकडे होते, त्या पक्षात होते, त्या पक्षात मी जवळून अनुभवलंय की एक मावशी यायची आणि ती मीडिया समोर येऊन म्हणायची महागाई वाढली आहे, महागाई कमी करा. एक तरुण युवक यायचा आणि तो म्हणायचा आम्ही बेरोजगारी वाढलेली, आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या. आणि सिलेंडर डोक्यावरती घेऊन घेऊन नाचणारी अजून एक माझी मावशी, ती आता कुठे आहेत कुणालाही सापडत नाही. तुम्हाला मला दिसली तर सांगा नक्की. पण त्यांना मी शोधते, तुम्ही शोधा. महागाई ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आज आपण सगळ्या माता भगिनींना त्याचा झळ प्रत्येकाला सोसावी लागते. पण एक छोटीशी, आज आपण संघर्षाच्या काळात आहोत आणि संघर्ष करत असताना आपल्याला सगळ्यांना एकच छोटी गोष्ट तुम्हाला एवढंच सांगेल की संघर्ष करायला घाबरू नका. आज आपण विरोधी पक्षात आहोत आणि आपल्याला अनेक मुद्द्यांवरती संघर्ष करताना आपल्या भूमिका मांडाव्या लागतील. आणि हे मांडत असताना माझ्या माता भगिनींकडनं एवढीच अपेक्षा राहील की आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल, आपल्याला आंदोलन करावे लागतील आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपला लढा आपल्याला चालू ठेवावा लागेल. आणि ते आपण चालू ठेवूयात. कारण विरोधी पक्षामध्ये असताना ज्यांनी ज्यांनी लढा उभा केलाय त्या लढा उभा करणाऱ्याला आपल्याला आपल्यावरती दबाव तंत्र आणले जातील, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यावरती प्रेशर केलं जाईल. पण आपण न घाबरता आपला लढा चालू ठेवावा एवढी माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे. एक छोटीशी कालची घटना मी आपल्याला इथे सांगेल आणि मग मी माझं लांबलेलं भाषण थांबवेल. की एक उदाहरण तुम्हाला देते की आज पुण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा समाधीस्थळ असलेल्या तुळापूरमध्ये एका पार्टीवरती रेड होते आणि त्या पार्टीवरती रेड झालेल्या 178 लोकांना तिथे पकडले जातात. आणि त्या 178 लोकांपैकी फक्त 78 लोकांवरती कारवाई होते, 29 लोकांची टेस्ट होते आणि बाकी सगळ्यांना मोकळं सोडलं जातं. हा सत्तेचा कसा दुरुपयोग आहे हे सांगण्यासाठी मी फक्त इथे सांगते हा विषय. कारण जेव्हा 4 महिन्याआधी असाच विषय माझ्या घरामध्ये झाला होता तर 4 ते 5 लोक असताना ती रेव पार्टी होती आणि काल जिथे 178 लोकांवरती कारवाई झाली ती हाऊस पार्टी होती. एवढ्यासाठीच उदाहरण देते की जर तुम्ही विरोधी पक्षात असाल तर तुम्हाला अनेक कारवायांना सामोरे जावं लागणार आहे, तुमच्या घरापर्यंत चौकशा जाणार आहेत. पण फक्त त्या चौकशांना घाबरू नका, सत्याची बाजू सोडू नका. तुम्ही लढतायत हा सत्याचा विचारांची लढाई आणि ती विचारांची लढाई आपल्याला पुढे न्यायची आहे. अनेक दबाव तंत्र तुमच्यापर्यंत येतील, त्या दबावाला घाबरू नका. कारण जिथे सत्तेचं पाठबळ असतं तिथे 178 लोकांना मोकळं सोडलं जातं, त्यांच्यावर कारवाई होत नाही. पण जिथे 4 ते 5 लोक असतात त्यांच्यावरही विरोधी पक्षातले म्हणून कारवाई केली जाते. पण त्यासाठी घाबरायचं नाही. कारण आदरणीय पवार साहेबांचे जे विचार आहेत, आपल्या पक्षाचे फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते आपल्याला पोचवायचे तळागाळापर्यंत आणि ते आपण पोचत राहू. आम्हाला विश्वास आहे तुम्ही सगळे संघर्षासाठी, या संघर्षाच्या वाटेवरती पक्षाची भूमिका मांडण्यासाठी कायम सोबत राहाल आणि हा संघर्षाचा लढा चालू ठेवाल अशी मी अपेक्षा करते. आपण सगळे आदरणीय पवार साहेबांसोबत उभे राहूयात एवढाच आपल्या सगळ्यांकडनं अपेक्षा करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. धन्यवाद. यानंतर